मॅनेजरला सर्व बॉसला त्यांना रजा देण्याची बुद्धी दे. गवळ्याच्या फुकड्या झाल्या कानाला जायला रे पुढच्या वर्ष आला इकडे जवळ ये हा विमल घेऊन आलाय बघा. गणपती बाप्पा मोरया लिहून मला फुल हाऊस लागलाय. गुड मॉर्निंग गाईज. आजचा दिवस आहे विसर्जनाचा आणि आमच्या काकांनी चूल बघा कशी पेटवते. पाणी माझंच तापायचं राहिलंय आणि धूळ जाऊन डोळ्यांची वाट लागली. आणि आजचा मेन्यू आहे. अरे 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 मेन्यू पूर्ण कॅमेऱ्यावर आला. आजचा मेन्यू आहे छोलेची भाजी आणि चपाती आणि मस्तपैकी पापड. आज विसर्जन आहे तर आमच्याकडे प्रसाद चालू आहे. ही माठाची भाजी आहे. न मीठ घालता फक्त लसणीची फोडणी देऊन. कांदा पण नाही ना मम्मी? फक्त लसणीची फोडणी, आळणीच आणि आळणी भात आणि दही माठाची भाजी आणि आळणी भात असा प्रसाद असतो आमच्याकडं विसर्जनाला नदीवर. इकडं आळणी भात चालू आहे आणि इकडं चपात्या करणं स्टार्ट होईल आता. चपाती बनवतेस पार्ले बिस्किट सांगते काय बाबा. आता मस्त जेवण झालं आमचं आणि थोड्या वेळ बसू मग विसर्जनाची तयारी होईल. सारखी मी केस याच्यासाठी करते कारण घाई मध्ये केस विंचरून पण होत नाहीये सध्या. आपण बघूया बाहेर काय चाललंय. नेटवर्कच्या शोधात इंटरनॅशनल छत्री आहे आमच्याकडं बघा. कधीच नाही. मेड इन हारवंडी बाय आऊ मामा. चांगलं सांगते. बबली शेट 12ची ट्रायल घेताना लाव ना बाबल्या लवकर. कोपऱ्यावर लाव ना नालाच्या. पुढे घे पुढे घे पुढे घे. बघायच्या वांगड्या मला पेटला. हे पेटला हे पेटला 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 पेटलाय 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 च्या गावात नाही पेटलाय रे. हे नाही पेटलाय जा जवळ. हे पेटलाय पेटलाय औषध पेटलाय जाऊ नको. हे नाही पेटलाय रे. हे पेटलाय अरे बाहेर पण. हा जेवली ना बबल्या काय करतोस? घाबरतो नुसता वाहन काढ्या इथं व्हिडिओ फुकट घालवलीस. माचीस घे ना माचीस घे ना. माचीस घेऊन जा तर काय यार बबलीस आता. आता हरवंडीचा चॉकलेट बॉय सुजल हरवणकर रसी बॉम्ब लावण्यासाठी सज्ज झालेला आहे. वाजलो बाबा ढोलकी वादक आहेस तू. त्यांचा प्रयत्न यशस्वी होतोय का? सॉरी हरवंडीचा चॉकलेट बॉय नाही ढोलकी वादक. आणि हरवंडीचा युवा ढोलकी वाजप आता पेंद्या शेट गेलेले आहेत तिथं म्हणजे 12 वाजणारच आहे. अरे देवा अगरबत्तीच फेकून दिली. पेटला
अशा तऱ्हेने दोघांचा प्रयत्न इथे तिघांचा प्रयत्न इथे अनसक्सेस झालेला आहे. तर पुन्हा एकदा आविष्कार आंबेडकर चॉईस प्लेअर हरवंडीचा चॉईस प्लेअर. अरे मी नाही आणली त्याला बोलली माचीस घेतो तो अगरबत्ती घेऊन आला. काय भेंडात आहे काय बबली थोडी वाद काढ. आजच्या दिवसात जर आपण पाहतात हा बार फुटला प्रयत्न चालू आहे. माझी मेमरी जर त्याच्या आधी फुल झाली तर तू गेलास. हे रुद्रा यांना नंबर सेव्ह नाही गावात बेकार बेकार. बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आलाय. बोला अलका पुगावकर बोला. केस बघ त्याच्यातच पाणी ओत आणि असं कर आणि पाडा आणि पाणी गाळा. ओके. तर आमच्याकडे विसर्जनाच्या दिवशी म्हणजे आगमनाच्या दिवशी येताना पाय काढतात आणि विसर्जनाच्या दिवशी जाताना पाय काढतात. ठीक आहे, आता जातानाचे पाय काढूया आपण. आर्या मॅडम जरा कॅमेरामॅनची हे करा भूमिका. जवळून घ्या आर्या. असं कसा काका दरवर्षी नवीन गणपती नवीन पाय. थोडा चुकला. आता आपण 2 पाय काढले. आता एक एक जाऊ. पहिला पावलं खाली पडली, आता पावलं चालतायत. अंगठाय मग 1 2 3 4. आता हा आहे लास्ट पाय, नंतरला इथे कणा येणार. लहान असताना मला कणा काढणं पाय काढणं हे सगळं खूप आवडायचं. आगमनाच्या वेळी तर आपल्याला खूप आनंद असतो आणि त्या दिवशी खूप जल्लोष पण असतो, पण जायच्या दिवशी थोडंसं दुःख होतं काढताना. आता विसर्जनाला निघायच्या आधी एक शेवटची आरती होत आहे इथं. कौशिक लगेच ताट बसला. इच्छा बबली बबली आंबेडकर पुगावकर नाही आंबेडकर. YouTube वाहिनी फूड बाय प्रगती त्याला सबस्क्राइब करा, सर्वांनी लाईक करा, कमेंट करा. खूप सारे प्रेम आहे. मोठ्याने बोल. हॅलो हॅलो तुम्हाला एक गणपती बाप्पा साधू करता वार्ता विघ्नाची सर्वांगी सुंदर उडजय जोराची बंटीर के माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय घट हलवण्यासाठी दिले हे तुला. ओ बाप्पा ए तू पुगावकर नाही ना. नाही असं काय नाही, असं काय नाही. हा इन्सर्ट आहे भाई, हा इन्सर्ट आहे. मला पण नाही कोण आली. देवा महाराजा देवा महाराजा गणपती बाप्पा येता योग्य तुझी सेवा जी आम्ही केलेली आहे आणि ही मान्य करून घे. हात धुतला तर पाय नाही, पाय धुतला तर हात नाही, अशी ही सेवा आम्ही मानलेली आहे आणि या सेवेमध्ये आम्हाला भरघोस आनंद आलेला आहे. आणि ही सेवा करत असताना गेले 5 दिवस कुठलीही अडचण आलेली नाही, कुठलाही आपल्या आशीर्वादाने कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्वांच्या अगदी जुन्या गोविंदाने आम्ही हा सण साजरा केला आणि अशी विनंती करतो संपूर्ण बाग गप्पा ढोरा गुरा मुला माणसासहित याच बघते जिकडे तिकडे काम धंदेला आहेत, मुंबई पुणे सुरत पासून जिकडे तिकडे काम त्यांच्या कमाईला याच बरकत दे आणि प्रत्येक वर्षी गणपतीला येण्याची बुद्धी त्यांना दे आणि त्यांना रजा मिळू दे. त्यांच्या मालकांना ज्या ठिकाणी ऑफिसला काम करतात त्या सर्व बॉसला त्यांना रजा देण्याची बुद्धी दे आणि तुझ्या चरणी संपूर्ण बाल गोपाल असाच उपस्थित राहू दे. गणपती बाप्पा ही 5 माणसं आणली आता घट हलवायला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा
बाप्पा मोरया. इकडे खालू रेडी झालेला आहे. खालू आता या पिशवीत आहे प्रसाद, केळीचा पान आणि मिरवणुकीत वाटायला थोडीशी शेवबुंदी. आणि आता बाप्पा निघाले. असं न्यायचंय काय? आणि पायघड्यात टाकायचं काम चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. कसला वाजलाय हे यार. 200 लावलंस ना डायरेक्ट इथे मम्मीच्या अंगावर टाक. बाबा ओ बाबा बाबा असं करा. इथे करा हात जोडा. हा. आमच्याकडे एक गणपती आणि 2 गौरी आहेत. गणपती आम्ही इथे आणून ठेवल्या बागात. गौरी तिकडून येतात आणि पाऊस जाम जोरात आलाय. 5 दिवसाचे 12 नाही होत. 7 दिवस तेच 5 दिवसाचे 7 दिवस आहेत यावेळी. दूध तापला का दुधावरली शाय माय मनी तानले की बुंगरे नेऊन जाय. माय बोले तानले की बुंगरा घेऊन जाय. आता कधी लेव बाई शंकर पुढे जाय. आता कधी लेव बाई शंकर पुढे जाय. आता कधी लेव बाई शंकर पुढे जाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा गोड गोड पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला ना बाकी काय गणेश निघाल शिकारेला रुन जुन पवावा दुधे सोनारा रे मालया देशिका. बावल्या तुझी डांग गवळ्याच्या फुकड्या झाला का नाही तिला जायाला रे पलंग देशिका. सोनारा रे मालया देशिका. माझ्या गौराईच्या झुमक्या झाल्या का नाहीला जायाला रे मालव्या देशीच्या. गणेश निघाले शिकारीला रुमझुम पवा वाजू दे.
गणेशा निघाले शिकारीला ऋण झुण पाहू आवाजू दे गणपती बाप्पा मोरया मोरया लवकर या गणपती चालले गावाला जैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय अरे जलेबी नो पापडो गणपती बाप्पा मोरया गणपती गौर आले तिथं. अजून एक गौर यायची बाकी आहे. इकडं डुबक्या मारायला पण चालू झाली लोक. आमचा अंग्रेज आदर्श मुलगा हरवंडीचा. बापरे बापरे जैनजी आल्फा. डोळे बघा डोळे बघा डोळे बघा आहेत की नाही. मेडी हरवंडी. हा गे बाळा पुगावकर लयच उलूला. मला वाटलं तर कायच उडी मारल. वाहन काड्या तो दिसतोय बघ कसा. बाळ दादा इकडे जवळ ये. दगड लागल. दोन्हीकडे ठेव. इकडे एक ठेव इकडे एक ठेव. गणपती बाप्पा मोरया. दुःख हरता वाता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी जगे माळ मुक्ता कराची. दर्शन मात्रे मन कामना बुद्धी जय देव जय देव. जोरात पाऊस आलाय. नेमका बाप्पा विसर्जनाला घेतला आणि पाऊस आलाय. ए मला एका छत्रीत घ्या. पुढे ये ना थोडा. दोन मिनिट थांबला असतं तर पाऊस. गणपती बाप्पा मोरया मोरया लवकर या गणपती चालले गावाला. विसर्जन झालं आणि पाऊस गेलाय. काय कमाल आहे पावसाची. चला गौरी विसर्जन करायला जाऊया. पकड आता तू. लवकर या. खाली जिथं गणपती विसर्जन केले त्या सेम जागी गौरी विसर्जन करत नाही. कारण गौरी ह्या दगडांमधून अडकायची शक्यता असते. तर थोडंसं पुढं नदीच्या नेऊन मग गौरी विसर्जन करतात. कारण गौरी कुठं अडकायला नको. आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय तिथून थोडीशी रेती आमच्याकडे पाटावर आणतात आणि
ती रेती घरी घेऊन जातात पाटावर. पाट घेऊन आलेला आहे पेंड्या. आता जसं आम्ही दही भात माठाची भाजी आणले तसे गौरीवाल्यांनी पण आणले, आम्ही पण आणले आणि अजून एक गौरीवाल्यांनी पण आणले. तिन्ही प्रसादी मिक्सिंग करणं चालू आहे. तो पानच टाका ना तसा. तुम्हाला पान पाहिजे का? म्हणून तर हा उलटा कर, हा उलटा कर. ठेवलंय तो पाण्यामध्ये आलोय ठेवणार आहे. आणतोय का साईडला काढून पान साईडला कशाला पाहिजे? जबाबदारी, जबाबदार माणूस करना पडतंय. शाबाश बबल्या, शाबाश. करेंगे तो मिलेगा. हे बुंदी आण ना. त्याच्याकडून घ्या. ह्या प्रसादासारखं काय लागत नाही. किती पण भारी पेड्याची बर्फी बिर्फी आणा, ह्याची जी टेस्ट आहे ती कशालाच नाही. बुंदी, शेवबुंदी खाते आणि मी हा प्रसाद, आणि हा असाच खायला लागतो. देवानी या प्रसाद मला दिला, ह्याच्यावर फक्त आणि फक्त माझा काय भारी लागतं. बाई इकडं तर एक साइडला शेवबुंदी आणि एक साइड. आता प्रसाद घेतलेस का जेवण घेतलेस? अंग्रेज मला का नाही, मी बघितली पद्धत सुद्धा आहे. ह्या बघा, याला बोलतात प्रसादी. ए बाबल्या दे ना मला. तुझ्या वाटणीची दे याच्यात. जाताना खायचे का नाही? बाबल्याच्या हात बघ. आम्ही गणपती घालून घरी जायला निघतोय. बोला एकदा लास्ट गणपती बाप्पा. गणपती बाप्पा पाय माखला. पाय अडकलेला चिखला. गणपती बाप्पा मला पाय डायरेक्ट चिखला. पावसाने पूर्ण ढग आले तर डोंगर पूर्णच लपून गेले. मी असा हात टाकला रेती काढायला. मंडळी ब्लॉग मध्ये सांग परत. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. अरे असं ऑरेंज ऑरेंज का कॅमेरा देते. अशा प्रकारे आमच्या बबल्याला देवाने आशीर्वाद दिलाय. कवर कवर काढ. आणि काय बोलतात, उडी मारली त्यांनी पाण्यात, डुबकी मारली पाण्यात तर त्याला शाल भेटली. डायरेक्ट कानात येऊन दुर्वा अडकलेला. हा, दोघांना आशीर्वाद दिलाय देवाने. विसर्जन होऊन आम्ही घरी आलोय आणि आता एक लास्ट आरती होईल. थांब मग मी आरती करू दे मग जाते. घेऊ नको निजामपूरला गुलाल. गणपती बाप्पा पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर. आता इथं देवाच्या नारळांची आणि फळांची प्रसादी करणं चालू आहे. याचे बारीक बारीक तुकडे करून घरोघरी वाटायला जाणार. असे बारीक बारीक तुकडे करून आमचा रुद्र घरोघरी द्यायला जाणार आहे. आणि आता मी नेटवर्क मध्ये जाते आहे. कोण येतंय का? एकटी बोर झाला. आता भेंडी कुठे आहे ग? इकडं कोण आहे? अच्छा गावात. अरे वेटोळा घातलाय सापांनी. सापांनी वेटोळा घातलाय इथे. अरे काय बघत बसले? काय आहे? काय आहे रे? तिचा स्टेटस टाकायला ठेवला. नेट ना झालं. नेटवर्क साठी इथं मोबाईल ठेवलाय. चला बसू, म्हणजे गोष्टी करायला.
गोष्टी करायला. नाही ते सगळं जोड यादी बनवू उद्याची का पटकन. विसर्जनानंतर हौदीचा गेम रंगले. हा विमल घेऊन आलाय भाई. अरे नाही इलायची आहे भाई. मी 2 मिनिटं घाबरली. मम्मी बोलते मामाला उठून आण मंदिरात. आणि सध्या चालू आहे मैसूर पाकची पार्टी. सगळ्यांना नाही भेटले. जे लोक या फ्रेम मध्ये नाही आहेत त्यांना आम्ही अजिबात मिस नाही करत आहोत. जी काल आम्हाला धोका देऊन गेलीत. अजिबात नाही. पुढच्या वर्षी गणपतीला पण येऊ नका तुम्ही लोक. ओमकार आंबेडकर आणि सिद्धेश पुगावकर तर अजिबातच नाही मिस करत. अर्जुन उर्फ विठ्ठल यांनी तर आमच्याशी बोलूच नाही. आणि ताट आल्या संपलेला आहे. घेतलं एकच तिकीट आणि तिकीटची प्राइस सध्या आहे 5 रुपये. ही नंबर काढणार आहे. ऋतिक मोरबेकर नुसते खायच्या मागे लागले. 1818. अशा प्रकारे फुल हाऊस आमच्या रुद्राचं झालंय. आणि आम्ही दोघींनी उधारी घेतली होती 5-5 रुपयाची या माणसाकडून. ती आता आम्ही करणार आहोत. किती होतं फुल हाऊसला पैसे? 40 रुपयाचा मालक झालाय हा. रुद्र माझी उधारी पण चुकती करा काय. आणि मला एक तिकीट पण घेऊन दे. आता हवरेपणाने आम्ही घेतले 2 तिकीट. बेंड तू किती तिकीट घेतलेस? हे तर आधीचे आहेत ना. सेकंड विनर आहे प्रतीक पोरगावकर. त्यांनी काय लिहिलं बघा. जय श्रीराम. जिंकण्यासाठी ओम गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. हे काय लिहिलेस? अकबट. आणि याला काय लागला? पहिले मिडल झाली ना तुझी. नंतर म्हणजे 2 लाईन आणि 1 फुल हाऊस अशी. मी पण आता मी तर सगळं प्रेज द लॉर्ड पण लिहिते. मी प्रेज द लॉर्ड. आता मी पण लिहिलंय गणपती बाप्पा मोरया. कारण मागासपासून मी उधारीवर तिकीट घेते. आतापर्यंत माझ्याकडं 25 रुपये उधारी झाली आहे. आता तरी बघू जिंकते की नाही. 86 बघा गणपती बाप्पा मोरया लिहून मला फुल हाऊस लागलंय. आणि मला किती रुपये होते फुल हाऊसचे? 40 रुपयाची मालकीन. त्याच्यातून ह्याची पहिले 20 रुपये उधारी चुकवणार ह्याची. आणि मग त्या बाकीच्या 20 रुपयामधून मी 10 रुपयाची तिकीट घेणार. एकदा जोरात बोला गणपती बाप्पा. माणसाला आता बॉटम लाईन लागली आहे. इथं लिहिलंय गणपती बाप्पा मोरया. इकडे गणपती बाप्पाचं चित्र लिहून काढून खाली लिहिलंय आय लव्ह यू डार्लिंग. कोणी तो पण दाखवा. इकडे कर आमचे वादक. लव्ह यू डार्लिंग. आणि वरती गणपती बाप्पाचं चित्र आहे. सो या ब्लॉगची एंडिंग मी गावी घेतली नव्हती. हाऊजी खेळून आम्ही लगेच झोपलो होतो. आणि आता पुण्याला येऊन पण भरपूर दिवस झालेत. आजची तारीख 10 सप्टेंबर आणि आज मी हा ब्लॉग एडिट करत होते. एडिट करताना मला एकदम मी अशी म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये गेले होते की आम्ही किती मजा केली या 7 दिवसांमध्ये सगळ्या कझिन्सनी मिळून, सगळ्या फॅमिलीनी मिळून. त्यानंतर आम्ही पार्टी पण केली. ती पण रील तुम्ही बघितलीच असेल. त्याचा मी ब्लॉग नाही बनवू शकले. तर हेच मला बोलायचं होतं की गणपतीत खूप मजा येते आपापल्या गावी. आणि मी पण खूप मजा केली. ते दिवस खूप आठवतात. आता ऑफिस जॉईन केलंय पण मला माहिती आहे काय अवस्था आहे माझी ऑफिसमध्ये सध्या. 1 वीक तरी जाईल थोडासा सेटल व्हायला. आणि असा रूप माझा यासाठी आहे कारण मी आता ऑफिसमधून आली आहे, जेवली आहे, ब्लॉग एडिट केलाय आणि आता झोपेन. सो आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.